टेम्पटिंग असं बेक व्हेजिटेबल जर का तुम्हाला बनवायचं असेल तर पुढची रेसिपी पूर्ण पहा। हाय, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचनमध्ये म्हणजेच अमित ग्लोबल किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वन पॉट मील डिश आणि ती आहे बेक व्हेजिटेबल्स। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। बेक व्हेजिटेबल्ससाठी आपण सर्वात आधी काही भाज्या उकडून घेणार आहोत। इथे आपण ह्या भाज्या उकडून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आहे गाजर, बीन्स म्हणजेच फरसबी, त्याच्यानंतर आहे बेबीकॉर्न आणि ब्रोकोली। सर्वात आधी आपण बीन्स ज्या आहेत ह्या शिजण्यासाठी टाकणार आहोत, कारण की ह्यांना थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी। इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वात आधी मी म्हटल्याप्रमाणे फरसबी घालणार आहे। ह्या भाज्या ज्या आहेत ह्या आपण अर्ध्या कच्च्या शिजवणार आहोत। 2 मिनिटे फरसबी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणार आहे गाजर, त्याच्यानंतर घालायचं आहे बेबीकॉर्न। ह्या सर्व भाज्या आपल्याला अर्ध्या कच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत। आता ह्या भाज्या ज्या आहेत ह्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत। ह्याला शिजायला फार काही वेळ लागत नाही, कारण की आपल्याला त्या भाज्यांमध्ये क्रंच तसाच हवाय। आता ह्या भाज्या मी काढून घेणार आहे। त्याच पाण्यामध्ये आता मी ब्रोकोली घालणार आहे। आपण ही ब्रोकोली अर्धी कच्ची शिजवून घेऊया। आता ह्या भाज्या ज्या आहेत ह्या गरम आहेत, ह्यांची कुकिंग प्रोसेस थांबण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचा रंग जो आहे तो तसाच राहण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घालणार आहे। गार फ्रीज मधलं पाणी घालायचं आहे। इथे ब्रोकोली अर्धी कच्ची शिजवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये जस्ट आतमध्ये आपण प्रेस केल्यावर थोडंसं मऊ लागलं पाहिजे इतपतच आपल्याला शिजवायची आहे। ही ब्रोकोली मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। भाज्या थंड झाल्या की ह्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। सेम पाण्यामध्ये मी आता पास्ता उकडून घेणार आहे। त्याच्यासाठी पाणी उकळलेलं असताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पास्ता घालायचा आहे आणि पास्ता मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। पास्ता शिजेपर्यंत आपण बेक व्हेजिटेबल साठी लागणारा व्हाईट सॉस बनवणार आहोत। व्हाईट सॉस बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घालायचं आहे आपल्याला बटर। आणि बटर मेल्ट झालं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे गव्हाचं पीठ। जनरली व्हाईट सॉस बनवताना मैदा वापरतात, पण मी गव्हाचं पीठ घालते। तर गव्हाचं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। हीट जी आहे ही लो ठेवायची आहे आणि लो हीटवर आपण हे भाजून घेणार आहोत। आपल्याला गव्हाच्या पिठाचा खमंग असा वास आला पाहिजे। आता हे मंद आचेवर पीठ जे आहे हे छान भाजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत। दूध जे आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं असलं पाहिजे, नाहीतर पटकन आपल्या पिठाच्या ज्या आहेत ह्या गुठळ्या होतील। गुठळ्या मोडण्यासाठी नेहमी विस्कचा वापर करावा, म्हणजे पटकन ह्याच्यात त्या गुठळ्या ज्या आहेत ह्या मोडल्या जातात। आता तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल आपल्या पिठामध्ये आता बिलकुल गुठळ्या नाही आहेत। एकदम स्मूथ असं मिक्सचर तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण चीजही घालणार आहोत, त्यामुळे मीठ घालताना थोडं जपून घालायचं आहे। त्याच्यानंतर घालायची आहे काळी मिरीची पूड। आता हे सतत ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट करून घ्यायची आहे। आता आपली सॉस जो आहे हा उकळायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ही मगासपेक्षा घट्ट झालेली आहे। आता तुम्ही ह्याचा मीठ चेक करा आणि लागल्यास त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये मी चीज घालणार आहे आणि हीट ऑफ करणार आहे। आपल्या सॉसची कन्सिस्टन्सी जी आहे ही आपल्याला इतकी पातळ हवी आहे, कारण की हा थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे। आणि ज्यावेळी आपण भाज्यांमध्ये हा सॉस घालू त्यावेळी जर का आपल्याला घट्ट वाटल्यास आपण दूध ऍड करू शकतो। आता मी हा सॉस जो आहे हा उतरवून साईडला ठेवून देणार आहे आणि व्हाईट सॉस होईपर्यंत पास्ताही उकडून झालेला आहे। आता आपला व्हाईट सॉस रेडी झालेला आहे। आता बेक व्हेजिटेबल्ससाठी आपण भाज्या ज्या आहेत ह्या टॉस करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी पॅन मध्ये बटर घेतलेला आहे। बटर वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेला लसूण घालायचा आहे।
आता लसणीचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे, त्यावेळी त्याच्यामध्ये घालणार आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा. कांदाही मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. आता कांदाही छान मऊ झालेला आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चिरलेले मशरूम. आता मशरूम जे आहे हे सॉफ्ट झालेले आहे, त्यावेळी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे कलर पेपर म्हणजे कलर शिमला मिरची. ही आपण मीडियम टू हाय हीटवर परतून घ्यायची आहे. आता हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं. अगदी थोडा वेळ मी परतलेला आहे, कारण की आपल्याला कुठल्याही भाज्या ज्या आहेत ह्या खूप शिजवायच्या नाही आहेत. आपण मगाशी उकळून घेतलेल्या आपल्या अर्ध्या कच्च्या शिजवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. ह्या भाज्यांमध्ये तुम्ही कुठलीही भाजी कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्ही मक्याचे दाणे घालू शकता किंवा मटार घालू शकता. ब्रोकोली नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही फ्लॉवर घालू शकता. ह्याच्यामध्ये आता ह्या भाज्यांचा खूप सुंदर असा सुवास यायला लागलेला आहे. आता या भाज्यांमध्ये आपण कुठल्याच भाजीमध्ये मीठ घातलेलं नाहीये भाज्या शिजवताना. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर घालायचं आहे ब्लॅक पेपर. त्यानंतर घालायचं आहे इटालियन सीझनिंग. त्याच्यामध्ये घालायचं आहे मगाशी आपण उकळून घेतलेला पास्ता. पास्ताची क्वांटिटी फार नाही आहे, थोडीशीच आहे. अगदी आपण पास्ताला घालतो तितका पास्ता नाही आहे, भाज्यांची क्वांटिटी जास्त आहे. आणि आपण 1 पॉट मील बनवतोय, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये पास्ता घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मगाशी आपण बनवून घेतलेला आपला व्हाईट सॉस. आपल्या सॉसची क्वांटिटी जी आहे ही भाज्यांसाठी बरोबर आहे. त्याच्यामुळे ते जर का तुम्हाला असं वाटलं की तुमचा सॉस घट्ट झालाय तर तुम्ही ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये दूध घालू शकता, म्हणजे तुमचा सॉस जो आहे हा थोडा पातळ होईल. आता याची हीट जी आहे ही ऑफ करायची आहे. वाव, किती कलरफुल दिसतंय पहा कढईमध्ये. आपण जी डिश बनवणार आहोत ते आहेत बेक व्हेजिटेबल. अर्थात पुढची स्टेप म्हणजे आता आपल्याला ही डिश जी आहे ही बेक करायची आहे. ह्याच्यासाठी मी हे मिश्रण जे आहे काचेच्या भांड्यामध्ये काढणार आहे. आता आपलं मिश्रण जे आहे हे काचेच्या प्लेटमध्ये काढून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे. आता वरचा पोर्शन जो आहे हा आपण व्यवस्थित चीजने कव्हर करणार आहोत. हा कव्हर होईल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये चीज घालायचं आहे. आता आपली डिश जी आहे ही पूर्ण चीजने कव्हर झालेली आहे. ह्या ठिकाणी मी पिझ्झा चीज जे येतं ते आणि प्रोसेस चीज असं दोन्ही मिक्स करून वापरलेलं आहे. तुम्ही कुठलाही एक चीज वापरलं तरीही चालेल. आता आपण ही जी डिश आहे ही बेक करणार आहोत. त्याच्यासाठी मी ओव्हन 160 डिग्रीला ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण ही डिश जी आहे ही ओव्हनमध्ये ठेवते. ही ओव्हनमध्ये मी ठेवताना ह्याचं वरचं कन्व्हेक्शन जे असतं तेच मी ऑन केलेलं आहे. 160 डिग्रीला आपण 15 मिनिटं हे बेक करून घेणार आहोत. आता आपण हे ओपन करून पाहूया. वाव, किती सुंदर रंग आलाय पहा. आता आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आता मी आपली डिश जी आहे ही काढून घेणार आहे. आपली तर बेक व्हेजिटेबल डिश तयार झालेली आहे. ही आता मी छान अशी सर्व करते. आता आपण हे बेक व्हेजिटेबल सर्व करणार आहोत. ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन मध्ये प्रेस करा. थँक्यू.